नमस्कार, मी परमदास जाधव. आज तुमच्यासाठी मी मोठी आणि दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे. तर युद्धाच्या शाळेत जे आपले भारताचं जे शिवालिक LPG टँकर आहे, ते अडकलेलं होतं. तर ते आता आज आपल्या भारतात दाखल झालेलं आहे. तर मध्य पूर्वेत जो तणाव वाढलेला असताना आपण जो हार्मुज समुद्रधुनी सांगतोय, तो खूप असा धोकादायक आपण मानतोय. तर त्या धोकादायक समुद्रधुनीतून हे जहाज सुरक्षितपणे आज भारतात पोहोचले. ही भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी आज आपण समजतोय. तर पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे अनेक जहाजांनी हार्मुज समुद्रातील धुनीतून हे अडकलेले होते. तर याच मार्गाने भारताला मोठ्या प्रमाणात कच्चा तेल आणि LPG गॅस मिळतो. तर जे हार्मुजचे समुद्रधुनी आहे, हा मार्ग मोठा असा आहे. त्याच्यात सगळ्यात जास्त कच्चे तेल आणि LPG गॅस हे भारत हे आयात करत असतोय. त्यामुळे भारतात गॅस पुरवठ्याबद्दल चिंता निर्माण झाली होती. तर भारताच्या शिवालिक नावाचा जो LPG टँकर आहे, तो सुमारे 40 ते 46 हजार मेट्रिक टन इतका LPG गॅस घेऊन भारताकडे येत होता. तर हा अखेर सुरक्षित गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल झालेला आहे. तर हा शिवालिक टँकर आहे, तो 40 ते 46 हजार मेट्रिक टन LPG गॅस भरून भारताकडे येत होता आणि तो आज भारतामधलं जे गुजरात बंदर आहे, त्या आज तो दाखल झालेला आहे. तर भारतात आपल्या LPG गरजेपैकी मोठा हिस्सा मध्यपूर्वी देशाकडून आपण आयात करतोय. म्हणूनच जर हार्मुज मार्ग बंद झाला तर भारतामध्ये गॅसची कमतरता निर्माण होऊ शकते. पण आता शिवालिक टँकर सुरक्षित पोहोचल्यामुळे गॅस पुरवठा स्थिर राहणार आहे. कारण अगोदर गॅस पुरवठा थोडा कमी होता, पण आता हे जे आहे टँकर आलेला आहे, त्याच्यात जास्तीत जास्त हा LPG गॅस घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे आता हा गॅसचा पुरवठा स्थिर राहणार आहे. तर नंदा देवी नावाचा आणखी एक LPG टँकर भारताकडे येत आहे. हे जहाज देखील गॅस घेऊन भारतात येणार असल्यामुळे भारताच्या गॅस पुरवठ्याबाबतचा तणाव आणखी कमी होणार आहे. भारत सरकार आणि राष्ट्रीय नौदल सतत लक्ष ठेवून आहेत. हार्मुज परिसरात भारतीय जहाजे आणि खलाशांची सुरक्षेसाठी सरकारने विशेष प्रयत्न केलेले आहेत. तर या बाबतीतचा सर्वात मोठा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. कारण LPG गॅसचा पुरवठा व्यवस्थित राहिला तर घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होणार नाही. युद्धाच्या तणावामुळे भारताचा शिवालिक LPG टँकर सुरक्षित भारतात पोहोचला, ही खरोखरच दिलासादायक बातमी आहे. तर आता पुढील काही दिवसात आणखीन किती जहाजे सुरक्षित भारतात पोहोचतात हे आपण पाहू. युद्धामुळे भारतातील गॅस दर वाढू शकतात की तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर इथं जे मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगितली, जी की शिवालिक जे जहाज आहे ते आज सुरक्षित असे भारतात पोहोचले आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे गॅसची तुटवडा होता तो थोडा कमी होईल.
गॅसचा ताण हा कमी होईल आणि लवकरात लवकर गॅस हे प्रत्येकाला मिळतील असे मला वाटतंय. इथेच थांबतोय.